या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. चला तर मग आज आपला विषय आहे नवरात्रीमधली तिसरी माळ कोणती आहे. नवरात्रीमधले शनिवारी तिसरी माळ आहे शेवंतीच्या फुलांची, पांढऱ्या शेवंतीच्या फुलांची माळ आहे. नैवेद्य दाखवायचा आहे तूप आणि कलर आहे राखांडी. तर उद्या चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे. तर अशा प्रकारे उद्या चंद्रघंटा देवीची पूजा करून माळ अर्पण करायची आहे, आरती करायची आहे आणि आपल्या कुलदेवीची तिसऱ्या माळेची सेवा आपल्याला करायची आहे. आता आपल्या पहिल्या दिवसापासून आपण दुर्गा सप्तशती त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम विधी करत असाल. आता बघा, आपल्याला आपल्या मुलांचं लग्नामध्ये खूप काही अडथळे येत असेल, त्यांच्या मनासारखं जोडीदार भेटत नसेल किंवा त्यांच्या जमतं सगळं काही योग्यता आहे तरीही पण त्यांचं लग्न जमत नसेल, तर मी आज खूप एक अशी विशेष सेवा सांगणार आहे. हे तुम्ही दररोज करू शकता आणि उद्या पण करू शकता आणि उद्यापासून तुम्ही दररोज नवमीपर्यंत ही सेवा करू शकता. बघ काय सेवा करायची आहे आपल्याला. एकदम साधी सेवा आहे. आपल्या मुलांच्या लग्न जमण्यासाठी, मुलं असो मुली असो कुणी असो, जर मुलांचं लग्न जमत नसेल, जर मुलींनी केलं तर त्याचं खूप लवकर फायदा होतं. समजा आता मुली करत नसेल तर त्यांच्या नाव घेऊन आपण आपल्या आईने मुलींसाठी ही सेवा केली तर चालेल. मुलांसाठी पण, मुलांचं जर लग्न जमत नसेल तर मुलं स्वतःहून करू शकतात किंवा मुलांच्या नावानं आई वगैरे केले तरी पण चालेल. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हळदीचं कुंकू घ्यायचं आहे. आपल्या घरामध्ये देवीचं आता टाक तर आपण घट बसवलेले आहेत. आपण घट बसवल्यानंतर ते टाक हलू शकत नाही. तर मग आपल्याकडे श्रीयंत्र असेल, जर श्रीयंत्र नसेल तर आपल्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल, त्या मूर्तीवरती आपल्याला हे आपल्या मनासारखं जोडीदार आणि योग्य जोडीदार, बघा मनासारखं जोडीदार भेटणं आणि योग्य जोडीदार भेटणं ह्याच्यामध्ये खूप काही फरक आहे. तर आपले योग्य जोडीदार आई भगवतीला माहिती आहे. आई भगवती ही चराचरामध्ये वास केलेली आहे आणि आई भगवतीच्या कृपेनेच आपलं सगळं काही जोडीदार, हे सगळं जोडीदार भेटणं न भेटणं हे त्याच्याच कृपेने हे सगळं आपल्या नशिबामध्ये लिहिलं जातं. आई भगवतीच आपलं सगळं काही योग्य जोडीदार भेटणं काय आहे, कधी होणार आहे, हे सगळं आई भगवतीच्याच कृपेनं होत असतं. म्हणून आपण या नवरात्रीमध्ये साक्षात आई भगवती आपल्या घरामध्ये वास करत असते. म्हणून आपल्या काही समस्या असेल तर आपण आई भगवतीची विनंती करून आपली मनोकामना पूर्ण करण्यास सेवा करू शकता. तर काय करायचं आहे आपल्याला, जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर करा, श्रीयंत्र नसेल तर मग अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, आपल्याला विवाहासाठी जर सेवा करायची असेल तर अगोदर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प काय करायचं, तुमचं नाव, हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं अक्षता घ्यायचं आहे, एक तुळशीचं पत्र घ्यायचं आहे आणि तुमचं नाव आणि गोत्र, जर तुम्हाला गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि तुम्ही अविवाहित असाल तर अविवाहित असे म्हणायचं आहे आणि काही तुमच्या दुसऱ्या काही कामासाठी करत असाल तर व्यावहारिक असं संकल्प म्हणताना म्हणायचं आहे. तुम्ही अविवाहित लग्नासाठी करत असाल तर अविवाहित असं म्हणायचं आहे. मग स्वतःचं नाव घ्यायचं आहे. मग आई भगवतीला विनंती करायचं आहे, ये आई भगवती, माझं नाव, आता तुमचं नाव घ्यायचं आहे आणि मला माझ्या मनासारखं योग्य जोडीदार प्राप्त होऊ दे. आणि म्हणून आज मी श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन करत आहे. हे मंत्र म्हणून मी कुंकुमार्जन करत आहे, श्रीसूक्त म्हणून मी कुंकुमार्जन करत आहे. तर मला माझ्या मनासारखं आणि योग्य जोडीदार मला प्राप्त होऊ द्या, असं म्हणून ते पाणी एका तामणात सोडून द्यायचं आहे. मग आपल्याला श्रीयंत्रावरती थोडंसं
कुंकू घ्यायचं आहे, वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे, एक पाट ठेवायचा आहे, पाटावरती श्रीयंत्र ठेवायचं आहे, श्रीयंत्र नसेल तर अन्नपूर्णा देवी ठेवायचं आहे. मग त्याच्यावरती आपल्याला करंगळी शेजारच्या 2 बोटं आणि अंगठा हे 3 बोटांनी साह्याने आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे. श्रीसूक्त कसं म्हणायचं बघा. मग अगोदर त्या श्रीयंत्राची पंचोपचार पूजा करून एक दीप लावून घ्यायचा आहे. दिवा आपला तर अखंड असतोच घरामध्ये, तरी पण आपण एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग हा मंत्राला सुरुवात करायची आहे. तर मंत्र आहे हरि ओम. हिरण्यवर्ण हरिणीं सुवर्णरजस्रजां चंद्रां हिरण्यलक्ष्मी जातवेदमावह. ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. एक श्लोक, श्रीसूक्ताचं एक श्लोक म्हणायचं आहे. त्याच्या खाली आपल्याला ओम दुम दुर्गाय मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा आहे असं म्हणून ते कुंकू श्रीयंत्रावर अर्पण करायचं आहे, करंगळी शेजारच्या 2 बोटं आणि अंगठ्याने. मग नंतर अजून आपल्याला दुसरं कुंकू अजून घ्यायचं आहे. ताम आव जात वेदो लक्ष्मीनी मन पगामिनी यश्य हिरण्यम इंदे यम गाम पुरुषानहम. ओम दुम दुर्गाय मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. आता तुम्हाला हे जर मंत्र कुठून भेटणार? जर तुम्हाला तुमच्याकडे कुंकुम मार्जन विधी पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये श्रीसूक्त विवाह श्रीसूक्त सांस्कृतिक श्रीसूक्त विवाहासाठी त्याच्यात असेल. जर नसेल तर तुम्ही हा मंत्र गुगलवर तुम्ही सर्च करू शकता. विवाहासाठी मंत्र ओम दुम दुर्गाय मम विवाह सत्वर कुरु कुरु स्वाहा. हे मंत्र तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा मी तुम्हाला खाली लिहून देईल, तिथं मंत्र तुम्ही ते घेऊ शकता. मग श्रीसूक्त तर आपल्याकडं असतं, श्री नित्यसेवेमध्ये असतं, गुगलवरती तुम्हाला सहज भेटून जाईल. हे विवाह मंत्रसुद्धा तुम्हाला गुगलवरती सहज भेटून जाईल. तर असं संपुटिक लावून आपल्याला 16 ऋच्यापर्यंत आपल्याला हे कुरु कुरु स्वाहा म्हणून श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे. मग त्याच्यानंतर सगळं कुंकू आपलं 16 वेळेस संपलं तर हे तुम्ही 16 श्लोकापर्यंत म्हणायचं आहे आणि 16 वेळेस म्हणायचं आहे. विषयी माहिती तुमच्यासाठी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब, लाईक जरूर करा. धन्यवाद. शुभ दिवस जावो. म्हणजे लाईक शेअर केला तर मी अजून अशीच नवनवीन तुमच्यासाठी माहिती घेऊन येत असते. ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत असते. धन्यवाद. शुभ दिवस जावो.